श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडते. मन शांत ठेवले तर उत्तर आपोआप मिळते. संकटाच्या वेळी जे स्वामींवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात निराशेला स्थान राहत नाही. सकाळी लवकर आवरून स्वामींची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आमचं बाळ बसलं होतं रुसून. का ते तुम्हाला सांगते, का तर त्याला पाहिजे होती गन. तो 4 ते 5 दिवस झाले त्याच्या पप्पांकडे रोज हट्ट करत होता. मग त्याच्या पप्पांनी त्याला अचानकच सरप्राईज दिलं होतं. तर त्याचं ते सरप्राईज बघून त्याला खूप आनंद झाला होता. त्याच्यानंतर त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला आनंद झाला होता. तर मग त्याला सकाळी मग नाश्त्याला बनवून दिला होता डोसा. तर त्याचे रिॲक्शन बघा. नंतर माझ्यासाठी भाकरी वगैरे बनवून घेतली. त्याच्यानंतर मग त्याला जायचं होतं स्कूलला. त्याची स्कूलची सर्व तयारी करून दिली. नंतर तो चालला होता त्याच्या पप्पांसोबत स्कूलला. मग मी उरलेली सर्व कामे घरातील आवरून घेतली. फरशी, कपडे, भांडे वगैरे सगळं किचन वाटा वगैरे आवरून घेतला. नंतर शॉपवरून घरी आले. नंतर स्वामींचे सारामृतचं वाचन केलं. त्याच्यानंतर त्याच्या पप्पाने आणलेली गन तो खेळत होता. मग माझ्या मम्मीने माझ्यासाठी लावून दिले होते ॲपल बोरे. तर त्याचा मस्त असा एन्जॉय करत करत आम्ही बोरे खात होतो. आणि बोरं खूप छान होते, गोड होती. तर त्याचे पप्पा घरी आले होते तर त्यांना खायची होती कांद्याची भजे. तर मग त्यांच्यासाठी बनवायला घेतले कांद्याची भजे. तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. 4-5 कांदे, लसूण एकदम बारीक चिरून घेतले. कांदा उभा चिरून घेतला. नंतर 4-5 लसणाच्या जुड्या घेतल्या. त्याच्यानंतर ते बारीक सोलून घेतले. त्याच्यामध्ये मिरची, मीठ, हळद, जिरी आणि ओवा टाकून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर मग बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं. नंतर बारीक वाटण जे केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं. थोडंसं पाणी टाकलं आणि असं कालवून एक 5 मिनटं ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग कढईत तेल ठेवलं आणि तेल ठेवल्याच्यानंतर गरम झाल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये असे भजे सोडून घेतले आणि असे झाले होते भजे. तर दिवसाठी मिठाचे बनवले होते. तर त्याचे रिॲक्शन बघा आणि त्याच्या पप्पाचे रिॲक्शन बघा. आणि 4 प्लेट खाऊन झाल्या होत्या त्यांच्या. मग नंतर आम्ही निघालो शशांकच्या स्कूलमध्ये. तर हा शशांक कोण आहे, तर आमच्या देऊचा मोठा दादा आहे. तर त्याच्या स्कूलमध्ये गेलो तर त्याचा होता डान्स. तर खूप छोटे छोटे मुलं इतका छान डान्स करत होते. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या वयाचं होतं तर आम्हाला काहीच कळत नसायचं. तर मस्त असा एन्जॉय केला त्यांच्या शाळेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या शशीदादाचा डान्स होता. तर याच्यामध्ये बघू शकता त्याचा शशीदादाला बघून एवढा आनंद झाला की तोच इकडं खुर्चीवरती बसून एन्जॉय, म्हणजे तो स्वतः डान्स करायला लागला होता. त्याच्यानंतर मग सर्व गॅदरिंग वगैरे त्यांचं झालं. त्याच्यानंतर आम्हाला यायला वाजले संध्याकाळच्या 10. घरी आल्याच्यानंतर मग थोडंसं जेवणाची तयारी केली. त्याला जेवण वगैरे करून दिलं. नंतर मग त्याला झोपी लावलं. त्याच्यानंतर मग मी जेवण केलं आणि असं संपला माझा आजचा दिवस. तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.